आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते अमरावती जिल्ह्यामध्ये. इथे असलेल्या रहाटगाव परिसरामध्ये राहणारी नूतन. नूतन एक विधवा महिला असते. नूतनच्या पतीचं 3 वर्षांपूर्वी एका गंभीर आजारामुळे निधन झालं होतं. तेव्हापासून ही नूतन आपल्या एका मुलासोबत एकटीच आपल्या घरी राहत असायची. नूतनचं सर्व काही ठीकठाक होतं. मात्र नूतन नेहमी हाच विचार करत असायची की जोपर्यंत तिचा पती होता, तोपर्यंत तिचा पती सर्व कामं करत होता, घरखर्च चालवत होता. मात्र जसं तिच्या पतीचं निधन झालं, तसं नूतनला स्वतःच या घराची जबाबदारी उचलावी लागली होती. आणि तिच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च तिला स्वतःच करावा लागत होता. नूतनला शिलाई करण्याची आवड होती आणि पुढे पती गेल्यानंतर याच आवडीला तिने आपल्या कमाईचं साधन बनवून घेतलं होतं. नूतन आपल्या घरात राहूनच इतर महिलांचे ब्लाऊज वगैरे शिवून देण्याचं काम करत असायची आणि महिला त्याबद्दल तिला पैसे देत असायच्या. या पैशांमधूनच ती आपला घरखर्च चालवत होती. नूतनचा एकुलता एक मुलगा होता, ज्याचं नाव होतं तुषार. तुषार हा 9वी इयत्तेमध्ये शिकत होता. तुषार शाळेमध्ये देखील अतिशय हुशार होता आणि आपल्या आईला कामामध्ये खूप हातभार लावत असायचा. आता नूतनला हे शिलाई मशीनचं काम करून जवळजवळ 1 वर्ष झालं होतं. मात्र नूतनकडे येणाऱ्या ज्या महिला होत्या, त्या उधारीमध्ये ब्लाऊज शिवून घेऊन जात असायच्या आणि नूतनला लवकर पैसे देखील देत नव्हत्या. त्यामुळे नूतन आता त्रस्त राहू लागली होती. ती विचार करत होती की या महिलांनी असंच माझ्याकडून फुकटमध्ये ब्लाऊज शिवून नेले तर माझा घरखर्च कसा चालणार. त्यामुळे अखेर या नूतनने निर्णय घेऊन टाकला की आता येथून पुढे हे शिलाई मशीनचं काम करायचं नाही, तर काहीतरी वेगळं काम बघायचं. आता या नूतनचीच एक शेजारीण होती, जिचं नाव होतं पार्वती. ही पार्वती नूतनकडे येते आणि नूतनला विचारते, आता कसं सुरू आहे?" नूतन सांगते की माझे खूप हाल होत आहेत, कारण महिला फ्रीमध्ये ब्लाऊज शिवून घेऊन जातात आणि 3-3, 4-4 महिने पैसे देखील देत नाहीत. त्यामुळे मला हे काम सोडायचं आहे. आता मित्रांनो, जी तिची मैत्रीण असते पार्वती, ती देखील एक अतिशय गरीब महिला असते आणि ती स्वतः दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन मजुरी करत असायची. आता पार्वती नूतनला बोलते की तू देखील माझ्यासोबत मजुरी करण्यासाठी येत जा. रोज आपल्याला पैसे देखील मिळतील. तर नूतनला ती गोष्ट पटते आणि नूतन तेथून पुढे आपलं शिलाई मशीनचं काम बंद करून या पार्वतीसोबत शेतामध्ये जाऊन मेहनत करू लागते, मजुरी करू लागते. आता तेथून तिला चांगले पैसे मिळत होते आणि त्या पैशांतून तिचं अगदी व्यवस्थित सुरू होतं. तर ही नूतन आणि पार्वती ज्या शेतामध्ये काम करण्यासाठी जात होत्या, ते शेत होतं दादासाहेब पाटील जमीनदाराचं. पाटील जमीनदार हा अतिशय माजोरडा व्यक्ती होता. पैशांची कसलीच कमी नव्हती. सर्व गोष्टी त्याच्याकडे उपलब्ध होत्या. मात्र त्याच्याकडे एकच कमी होती, ती म्हणजे इज्जतीची. पाटीलला तेवढी इज्जत मिळत नव्हती, कारण पैशांच्या जोरावर हा पाटील ज्या कोणत्या महिलेला पसंत करायचा, त्या महिलेला तो आपल्या अंथरुणापर्यंत घेऊन येत असायचा. आणि त्यामुळे बाकीच्या ज्या संस्कारी महिला होत्या, त्या त्याच्याकडे नीट बघत देखील नव्हत्या, त्याच्यासोबत बोलत देखील नव्हत्या. मात्र आता नूतन आणि पार्वतीला त्याच्या शेतामध्ये काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. असाच एक दिवस ही नूतन आपल्या घरी बसलेली असताना पार्वती तिच्याकडे येते आणि बोलते, "चल, आपल्याला पाटीलच्या शेतामध्ये मजुरी करण्यासाठी जायचं आहे." नूतन बोलते की, "आज माझी तब्येत ठीक नाहीये. आज तू एकटीच चालली जा." तर पार्वती बोलते, "आज जर तू खाडा केला, तर मात्र जो पाटील जमीनदार आहे, हा आपल्या 2 दिवसांचा रोज कट करून घेईल." आता जी नूतन असते, हिची तब्येत खराब असल्यामुळे ती बोलते की, "2 काय,
त्याने 3 दिवसांचा जरी रोज कट केला तरी मला फरक पडत नाही. मी येऊ शकत नाही. माझ्याकडून काम होऊ शकत नाही. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकते. आता जी पार्वती असते, ही एकटीच त्या पाटीलच्या शेतात चालली जाते. आणि त्या दिवशी त्या पाटीलच्या शेतामध्ये दुसरी कोणतीही महिला नसते. पाटील त्याच्या फार्म हाऊसवरच बसलेला असतो आणि तो बसल्या बसल्या बघतो की पार्वती आज एकटीच त्याच्या शेतामध्ये काम करत आहे. पाटील जो असतो याचा एक नोकर असतो ज्याचं नाव असतं सुनील. तो आपल्या नोकराला सांगतो की आपली बाईक घेऊन जा आणि गावातून दारू घेऊन ये. त्याचा नोकर गावात जाऊन दारू घेऊन येतो आणि त्यानंतर हा पाटील आपल्या नोकराला देखील दारू पिण्यासाठी देतो. दोघे त्या ठिकाणी दारू पितात. त्यानंतर हा पाटील आपल्या नोकराला सांगतो की आता बघ, तुला फुकटमध्ये मी दारू पाजली आहे, तर माझं या महिलेवर मन आलं आहे आणि काही करून या महिलेसोबत मला वेळ घालवायचा आहे. यामध्ये तू माझी मदत कर. जो नोकर असतो सुनील, त्याला आपल्या मालकाचं ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. तर हा सुनील त्या महिलेकडे जातो, पार्वतीकडे, आणि पार्वतीला बोलतो, तुझं नशीब चांगलं आहे. जमीनदार साहेबांचं तुझ्यावर मन आलं आहे आणि तुला त्यांना खुश करायचं आहे. त्याबद्दल तुला चांगले पैस देखील मिळू शकतात. जी पार्वती असते ती तर संस्कारी महिला असते. तिला ती गोष्ट सहन होत नाही. पार्वती बोलते, माझं लग्न झालेलं आहे आणि मला मुलं देखील आहेत. मी हे असं काम करू शकत नाही. आणि जर तुमच्या मनात तेच असेल तर मी येथून पुढे तुमच्या शेतात देखील येणार नाही. जो पाटील असतो हा देखील हे सर्व ऐकत असतो. त्याला दारू चढलेली असते आणि पाटीलला हे सहन होत नाही. आता पाटील देखील त्या पार्वतीकडे जातो आणि तिला प्रेमाने समजावून सांगतो, तुला हे करावं लागेल. जर नाही केलं तर तुझ्यासोबत आम्ही जबरदस्ती करू. आता पार्वती जी असते ही या पाटीलला शिवीगाळ करू लागते. पाटीलला ही गोष्ट सहन होत नाही. पाटील आपल्या नोकराला इशारा करतो. नोकर आता या पार्वती देवीला घट्ट पकडतो. त्यानंतर हा पाटील आणि नोकर सुनील दोघे तिला उचलतात, आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जातात. तिचे हातपाय वगैरे बांधून, तिचं तोंड देखील बांधून तिच्यासोबत वाईट काम हा पाटील करू लागतो. त्याचं संपूर्ण मन भरल्यानंतर तो आपल्या नोकराला, सुनीलला देखील तेच काम करण्यासाठी सांगतो. आता एवढं सर्व करून झाल्यानंतर हा पाटील त्या महिलेला धमकी देतो. तो पार्वतीला बोलतो की जर याबद्दल तू तुझ्या घरी, तुझ्या पतीला किंवा कोणाला सांगितलं किंवा पोलीस स्टेशनला गेलीस तर परिणाम भयंकर होतील. तुझ्या पतीला देखील या दुनियेतून कायमस्वरूपी हटवून टाकू आणि तुझ्या मुलांना देखील हटवून टाकू. आता एवढी धमकी दिल्यानंतर पाटील आणि त्याचा नोकर सुनील त्या ठिकाणी पुन्हा दारू पिण्यासाठी बसतात. पाटील याला दारूशिवाय अजिबात होत नसायचं. आता जी पार्वती होती ही रडत रडतच त्या ठिकाणावरून निघते आणि आपल्या घरी जाते. घरी गेल्यानंतर तिला तिचा ऊर मोकळा करायचा असतो. ती आपल्या पतीला बोलू शकत नव्हती, तर ती आपल्या मैत्रिणीकडे, नूतनकडे जाते आणि नूतनला सांगते की पाटील आणि त्याचा नोकर सुनीलने तिच्यासोबत काय काय केलं. एवढं सर्व ऐकून नूतनला भयंकर राग येऊ लागतो आणि नूतन ही पार्वतीला बोलते की तू खूप वेडी आहेस. तू त्याच्या धमकीला घाबरलीस. तू आत्ताच माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल. आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार नोंदवू. जी पार्वती असते ही घाबरलेली असते. ही बोलते की नाही, तो खूप मोठा व्यक्ती आहे. त्याला जर समजलं तर तो माझ्या पतीला मारून टाकेल, माझ्या मुलाबाळांना मारून टाकेल. मात्र नूतन ही ऐकण्यासाठी तयार नसते. नूतन जबरदस्ती तिला कसं तरी समजावते
आणि तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाते. आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस इन्स्पेक्टर असतात. जसं ही नूतन त्या ठिकाणी पार्वतीला घेऊन जाते आणि नूतन त्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की तिच्या मैत्रिणीसोबत, पार्वतीसोबत पाटील जमीनदार आणि त्याच्या नोकराने काय केलं. तर हा इन्स्पेक्टर त्यांना बोलतो की पाटील साहेब खूप चांगले व्यक्ती आहेत. ते खूप दानशूर आहेत. त्यांनी अनेक लोकांची मदत केलेली आहे आणि ते तुमच्यासोबत असं करू शकणार नाहीत. तुम्हाला त्यांच्याकडून पैसे उकळायचे आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर खोटा आरोप लावत आहात. आता दोघी महिला त्या ठिकाणी शांत होतात. आता जी नूतन असते ही बोलते की जोपर्यंत तुम्ही आमची तक्रार नोंदवून घेत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणारच नाही. आता शेवटी थकून हारून हा पोलीस इन्स्पेक्टर पाटील जमीनदारला कॉल करतो. पाटील आपली कार घेऊन पोलीस स्टेशनला हजर होतो. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तो मुद्दामहून या पार्वतीची माफी मागू लागतो. पार्वतीला बोलतो की माझ्याकडून चूक झाली. माझ्याकडे एवढे पैसे आहेत, हे पैसे घे आणि हे प्रकरण मिटव. माझी खूप बदनामी होईल. अशा तशा विनवण्या करू लागतो. आणि एवढं करत असताना तो त्या पोलीस इन्स्पेक्टरला हळूच डोळा मारतो. कारण तो पोलीस या पाटीलच्या खूप जवळचा व्यक्ती असतो. आता पोलीस इन्स्पेक्टर या महिलेकडे, पार्वतीकडे येतो आणि पार्वतीला बोलतो की एवढ्या वेळेस त्यांना सोडून दे. त्यांनी पैसे दिलेले आहेत. हे पैसे घे आणि तुझा संसार व्यवस्थित चालव. ती गोष्ट विसरून जा. आता जी पार्वती असते, हिला देखील प्रकरण वाढवायचं नव्हतं, तर ती त्या ठिकाणी ती गोष्ट मिटवून घेते. तक्रार दाखल करत नाही. मात्र यानंतर हा पाटील जो असतो, तो त्या पोलीस इन्स्पेक्टरला तर काही पैसे देतो, पार्वतीला देखील पैसे देतो. मात्र जसा तो बाहेर येतो, तसा या नूतनला गाठतो आणि नूतनला बोलतो की आज तुझ्यामुळे मला हे एवढं सर्व करावं लागलं आहे. याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. जे मी पार्वतीसोबत केलं, त्याच्यापेक्षा भयंकर तुझ्यासोबत केल्याशिवाय राहणार नाही. अशी धमकी हा पाटील जमीनदार नूतनला देतो. नूतनला राग येतो. नूतन त्याला तोंडावर शिवी देऊन त्या ठिकाणावरून निघून जाते. मात्र जो पाटील जमीनदार असतो, आता हा भयंकर चिडलेला असतो आणि हा बदला घेणारच असतो. आता तो याच संधीच्या शोधात असतो की कधी त्याला ही नूतन एकांतात भेटते आणि कधी तो तिचा फायदा घेतो, तिच्यासोबत बदला घेतो. आता असेच दिवस जात होते. नूतन आणि पार्वती यांनी आता जमीनदार पाटीलच्या शेतावर जाणं पूर्णपणे बंद केलं होतं. असेच दिवस जात होते. 3 मार्च 2026चा दिवस असतो. नूतन आपल्या घरामध्ये बसलेली असते. तिचा मुलगा तुषार हा नुकताच शाळेतून आलेला असतो. नूतनकडे तिची अर्धा एकर जमीन देखील होती आणि त्या जमिनीमध्ये नूतनने गहू पिकवलेला होता आणि तो गहू काढणीसाठी आलेला होता. तर आता ही नूतन आपल्या मुलाला बोलते की बेटा, आपल्याकडे पैशांची कमी आहे आणि आपण मशीन वगैरे लावू शकत नाही. त्यामुळे आपला जो गहू आहे, हा आपण दोघांनीच कापायचा आहे. तिचा मुलगा बोलतो की ठीक आहे आई, काळजी करू नको. मी तुला हा गहू कापण्यात मदत करेन. जो नूतनचा मुलगा होता तुषार, हा आपल्या आईची नेहमी मदत करत असायचा. त्याची आई नूतन ही जेव्हा त्या जमीनदार पाटीलच्या शेतामध्ये काम करण्यासाठी जात होती, तेव्हा देखील हा मुलगा तुषार जेव्हा शाळेतून यायचा किंवा त्याची सुट्टी व्हायची, तेव्हा तो आपल्या आईची मदत करण्यासाठी पाटीलच्या जमिनीवर जात असायचा आणि आपल्या आईची मदत करत असायचा. आता तुषार आपल्या आईला नूतनला सांगतो की मी बाहेर मित्रांसोबत खेळण्यासाठी चाललो आहे.
नूतन बोलते, ठीक आहे, मात्र लवकर ये. तुषार तिथून निघून जातो. त्यानंतर पार्वती नूतनकडे येते. त्यानंतर नूतन पार्वतीला बोलते, की मी माझ्या शेतामध्ये गहू पिकवलेला आहे. तो गहू काढण्यासाठी आला की नाही आला? आपण जाऊन शेतामध्ये बघून येऊ. आता पार्वती आणि नूतन या शेताकडे जाऊ लागतात. आता जशा या दोघी शेताकडे जातात, जो पाटीलचा नोकर होता सुनील, हा त्यांना त्या शेतामध्ये एकट्यांना बघतो. जसा सुनील त्यांना बघतो, तसा आपल्या मालकाला कॉल करतो. नूतन आणि पार्वती एकट्याच शेतामध्ये आहेत. आता जो जमीनदार पाटील असतो, हा खुश होतो. आपली कार काढतो आणि कार घेऊन त्या शेताकडे येतो. त्याच्याकडे लायसन्सची एक गावठी पिस्तूल देखील असतं. आता तो या महिलांना गाठतो आणि दोन्ही महिलांना धमकावू लागतो. पिस्तूल दाखवतो आणि त्यांना बोलतो, की आत्ताच्या आत्ता माझ्या कारमध्ये बसा, नाहीतर दोघींचा मर्डर करून टाकेन. आता दोघी महिला पिस्तूल बघून घाबरतात आणि त्याच्या कारमध्ये बसतात. सुनील त्यांना कारमध्ये खेचतो. दरवाजे बंद होतात आणि त्यानंतर हा पाटील जमीनदार त्यांना आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जातो. फार्म हाऊसवर घेऊन गेल्यानंतर दोन्ही महिलांचे हातपाय बांधून टाकतो. दोन्ही महिलांच्या तोंडात बोळे घालतो आणि त्यानंतर हा पाटील आणि सुनील कारमध्येच ठेवलेले खंबे काढतात आणि ते दोघे बसून त्या ठिकाणी पेग लावू लागतात. आता दोघे तोपर्यंत दारू पीत असतात, जोपर्यंत त्यांना घेरी नशा होत नाही. आता जशी त्यांना नशा होते, तसं या महिलांना त्यांनी फार्म हाऊसमध्ये हातपाय आणि तोंड बांधून ठेवलेलं असतं. आता हा जो सुनील असतो, हा पार्वतीसोबत वाईट वर्तन करू लागतो. आणि जो पाटील जमीनदार असतो, हा नूतनसोबत जबरदस्ती करू लागतो. आता जोपर्यंत यांची इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत या महिलांसोबत ते घाणेरडं आणि अमानुष वर्तन करत राहतात. आता जशी त्यांची इच्छा पूर्ण होते, त्यानंतर पुन्हा उठतात. जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजले होते. तिकडे जो नूतनचा मुलगा होता तुषार, हा परेशान झाला होता. त्याला समजत नव्हतं की त्याची आई कुठे गेली. मात्र तो काही करू शकत नव्हता. त्याच्या आईकडे मोबाईल देखील नव्हता. इकडे मात्र जमीनदाराची इच्छा अजूनही पूर्ण झाली नव्हती. त्याच्या नोकरानं आणि त्यानं एकदा तर या महिलांसोबत वाईट कृत्य केलं होतं. मात्र त्यानंतर देखील त्यांना तसंच बांधून ठेवलं आणि पुन्हा आपली दारू पिण्यास सुरुवात केली. आता पुन्हा थोडे थोडे पेग लावल्यानंतर जो पाटील जमीनदार असतो, तो आपल्या नोकराला बोलतो, की आता आपण अदलाबद्दल करून घेऊ. तू हिच्यासोबत कर, मी हिच्यासोबत करतो. आणि अशा प्रकारे आता जो नोकर असतो, हा या नूतन सोबत वाईट वर्तन करण्यास सुरुवात करतो. जो पाटील जमीनदार असतो, तो पार्वती सोबत करण्यास सुरुवात करतो. आता जशी यांची इच्छा पूर्ण होते, यांचं घाणेरडं काम पूर्ण होतं, जेव्हा यांचं मन भरतं, तेव्हा या दोन्ही महिलांना सोडण्यात येतं. आणि दोघींनाही सक्त ताकीद देण्यात येते. खास करून नूतनला सक्त ताकीद देण्यात येते. जर तू आता पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलीस, तर तुझा जो मुलगा आहे तुषार, हा शाळेमध्ये जात असतो. आणि हा शाळेतून घरी कधीच परत येणार नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेव. आता या दोन्ही महिला खूप उदास चेहऱ्याने घरी येतात. खूप रडवेल्या झालेल्या असतात. मात्र जी नूतन असते, ही पार्वतीला बोलते, की तुला घरी जायचं असेल तर जा. मात्र मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. मी हे सहन करू शकणार नाही. जी पार्वती असते, ही तिला समजावून सांगते. मात्र नूतन हे ऐकण्यासाठी तयार नसते. नूतन तशीच पोलीस स्टेशनच्या दिशेने जाऊ लागते. मात्र पार्वती ही आपल्या घरी न जाता नूतनच्या घरी जाते आणि घरी नूतनचा मुलगा हा त्रस्त बसलेला असतो.
ती नूतनच्या मुलाला समजावून सांगू लागते की आमच्या दोघींसोबत पाटील जमीनदार आणि त्याचा नोकरने वाईट कृत्य केलं आहे आणि तुझी आई ही पोलीस स्टेशनकडे निघाली आहे. एवढं सर्व ऐकल्यानंतर जो तुषार असतो याला नक्की कळत नाही की वाईट कृत्य काय केलं. तुषार हा पार्वतीला बोलतो की मला नीट सांगा, त्यांनी तुमच्या दोघींसोबत काय केलं. पार्वती जी असते ही सर्व काही या मुलाला सांगू लागते. तुषारला सांगते की नोकर आणि पाटील यांनी तुझ्या आईची आणि माझी इज्जत लुटली आहे. एवढं सर्व ऐकल्यानंतर जो मुलगा असतो तुषार याचा पारा चढतो आणि हा मुलगा आपली सायकल काढतो, पोलीस स्टेशनच्या दिशेने निघतो आणि आपल्या आईला अर्ध्या रस्त्यात गाठतो. आईला तो बोलू लागतो की आई, तू तिकडे कशाला चालली आहेस? पोलीस स्टेशन खूप दूर आहे. तू पायी कधी तेथे पोचणार आहेस? तू माझं ऐक, माझ्यासोबत आपल्या घरी चल. आणि अशा पद्धतीने तुषार आपल्या आईला पोलीस स्टेशनला जाऊ देत नाही आणि तिला घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर आपल्या आईला नूतनला विचारतो की त्या पाटील जमीनदार आणि नोकराने काय केलं. तर त्याची आई रडतच आपल्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी आपल्या मुलाला तुषारला सांगते. मात्र नंतर आपल्या मुलाने काही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून त्याला सांगते की तू याबद्दल काही करणार नाही. सकाळ झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाऊया. जो मुलगा असतो हा आपल्या आईला हो बोलतो. मात्र मुलाच्या मनामध्ये सूडाची भावना पेटली होती. त्याच्या आईसोबत झालेलं हे असं त्याला सहन होत नव्हतं. त्यानंतर हा मुलगा त्या रूममधून बाहेर पडतो, ज्या रूममध्ये त्याची आई नूतन बसलेली असते, आणि त्या रूमला बाहेरून कडी लावून घेतो. त्याच्या आईला समजलं होतं की हा आता पुढे काय करणार आहे. त्यामुळे त्याची आई त्याला कुठे हलू देणार नव्हती. त्यामुळे या मुलाने बाहेरून कडी लावून घेतली होती. दुसऱ्या रूममध्ये जाऊन आता तो हत्यार शोधू लागला होता. मात्र त्याला असं कोणतंच हत्यार सापडत नव्हतं ज्याने एखाद्याला धडा शिकवता येईल. आता भरपूर शोधल्यानंतर या तुषारला त्याच्या वडिलांची एक हातोडी सापडते. त्याचे वडील हातोडीच्या सहाय्यानं पूर्वी काम करत असायचे. ती हातोडी सापडते आणि हातोडी हा मुलगा घेतो आणि त्यानंतर आपली सायकल काढून सरळ पाटील जमीनदारच्या फार्म हाऊसवर जाऊन पोचतो. खरं तर तुषार हा नेहमीच पाटील जमीनदारच्या शेतावर आपल्या आईला मदत करण्यासाठी जात होता. त्यामुळे त्याला पाटील जमीनदारबद्दल सर्व माहिती होती. आता हा जसा जातो तसा फार्म हाऊसजवळ पाटील जमीनदारची कार पार्क केलेली असते. तुषार रागानं लालबुंद होऊन त्या ठिकाणी जातो. आतमध्ये जाऊन बघतो तर पाटील आणि त्याचा जो नोकर असतो तुषार, हे दोघेही नशेमध्ये गाढ झोपलेले असतात. त्यांना काही समजत नसतं. तुषारला पाटीलचा चेहरा बघून राग अनावर होतो आणि त्याच हातोडीनं झोपलेल्या पाटीलच्या डोक्यावर वार करू लागतो. जवळजवळ 5 ते 6 वार केल्यानंतर पाटीलचा नशेतच त्या ठिकाणी मृत्यू होतो. एवढं सर्व वार करत असताना जो नोकर असतो हा हडबडून जागा होतो, घाबरतो. तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्याला पळता देखील येत नाही. त्याचे पाय लटपटत असतात, कारण त्यांनी नशाच तितकी केलेली होती. आता तो नशेमध्ये होता, त्यामुळे त्याला काही करता येत नव्हतं. पुढचा मागचा विचार न करता त्याच्या देखील डोक्यात त्याच हातोडीनं धडाधड वार करण्यास सुरुवात केली. 10 ते 12 वार केल्यानंतर नोकर सुनील देखील त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. एवढं सर्व करून झाल्यानंतर तुषारचा राग शांत झाला आणि तुषार हा आपल्या घरी आला
आणि आपल्या आईला त्यानं सर्व प्रकार सांगितला. त्याची आई मात्र त्या ठिकाणी भयंकर रडू लागली. कारण त्याच्या आईला एकच भीती होती की आता पोलीस येणार आणि तिच्या मुलाला पकडून नेणार. आता ती रात्र जाते. दुसऱ्या दिवशी पाटीलला शोधण्यासाठी त्याचे कुटुंबीय येतात. जेव्हा तेथे येतात तेव्हा पाटील हा धारातीर्थी पडलेला, मृत अवस्थेत पडलेला दिसतो. बघता बघता त्या ठिकाणी गर्दी जमू लागते. पोलीस येतात. घटनास्थळावरती दाखल होऊन बॉडीचा पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात येतो. सर्व चौकशी त्या ठिकाणी सुरू होते आणि त्यानंतर पोलिसांना सुगावा लागतो आणि पोलीस अखेर या तुषारपर्यंत येऊन पोहोचतात. तुषारला अटक करण्यात येते आणि जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये विचारण्यात येते की तू असं का केलं, तेव्हा तुषार सांगू लागतो की या जमीनदार आणि त्याच्या या नोकर सुनीलनं त्याची आई सरिता आणि अनितासोबत असे वाईट प्रकार केले होते. जेव्हा हे सर्व पोलीस या मुलाच्या तोंडून ऐकतात, पोलीस हैराण होऊन जातात. पोलीस देखील विचार करतात की हे असं कसं होऊ शकतं? मात्र कायद्यानुसार तुषारनं देखील कायदा आपल्या हातात घेतला होता. त्यामुळे पोलीस आता तुषार विरुद्ध देखील चार्जशीट तयार करतात आणि अखेर पोलीस तुषार विरुद्ध कानूनी कारवाई करतात. आता येणारे भविष्य ठरवेल की कोर्ट या नव्या इयत्तेत शिकणाऱ्या तुषारला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा या घटनेमध्ये तुषारनं जमीनदार आणि त्याचा नोकर सुनील सोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.